आता बातमी पाहूयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी प्राधिकरण खंडेवस्ती येथून। आज दुपारी SRA पिंपरी चिंचवडचे प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी व पोलीस फौजफाटा घेऊन SRA सर्वे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना कडाडून विरोध केला। यावेळी पोलिसांना थोडी मध्यस्थी करावी लागली। काही काळ थोडे तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते। अधिकाऱ्यांनी सर्वे दिनांक 5 सप्टेंबर 22 पर्यंत थांबवला असून विरोधकांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्यासाठी दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। दिनांक 6 सप्टेंबर 22 रोजी पुन्हा सर्वे सुरू करण्यात येणार असल्याचे SRA प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी यावेळी सांगितले। त्याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। खंडेवस्ती हे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या काही झोपडपट्टी आहेत त्यापैकी ही झोपडपट्टी आहे। ही 4.5 एकरमध्ये जवळपास 700 झोपड्या या ठिकाणी आहेत। यांचं पुनर्वसनाचा निर्णय या ठिकाणी आपण नियमाप्रमाणे आपण घेतलेला आहे। यामध्ये जवळपास 75% लोकांनी 700 पैकी याला संमती आहे। त्याचे सगळे कागदे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्याच आधारावर त्याची प्राथमिक सर्वेची प्रक्रिया म्हणून घरावर नंबर टाकण्याचं काम आम्ही सुरू केलं होतं मागच्या महिन्यात देखील। त्यावेळेला देखील विरोध झाला म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांच्या सहकार्याने या ठिकाणी काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। 70% पेक्षा जास्त ज्यावेळेस लोक म्हणतात की आम्हाला इथं प्रकल्प पाहिजे, या ठिकाणी गलिच्छ वातावरणात आम्हाला राहावं लागतं। 100 फुटापेक्षाही कमी जागेत आमचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे आणि SRA मार्फत मात्र 300 फुटाचं मोठं घर आम्ही त्या ठिकाणी देतो आणि त्या माध्यमातून फक्त घर देत नाही तर इतर सामूहिक सुविधा त्या ठिकाणी त्यांचं टॉयलेटची व्यवस्था असेल, इतर सामूहिक सुविधा असतील, रस्ते असतील अंतर्गत, हे सगळं स्वच्छ परिसर त्या ठिकाणी होतो। त्यासाठीच SRAचं धोरण शासनाने जाहीर केलेलं आहे। त्यामुळं ही खंडेवस्तीचं पुनर्वसन करणं हे SRAची आमची जबाबदारी आहे आणि संबंधित विकसकाच्या मार्फत हे पुनर्वसन होणार आहे। त्यामुळे उर्वरित लोकांनी जे 30% आहेत त्यांचा जरी विरोध असला तरी शेवटी कायद्याच्या पुढे तर जाता येत नाही। जर त्यांचं काही म्हणणं असेल की आमची बाजू चुकीची आहे किंवा बेकायदेशीर आहे तर त्यांना कोर्टाचे पर्याय मोकळे आहेत। आमच्या वरिष्ठ देखील त्यांची एक कमिटी आहे, त्यांच्यापुढे ते अपील करू शकतात आणि जर त्यांनी स्थगिती दिली किंवा प्रकल्प रद्द केला तर आम्हालाही पण काही त्यामध्ये हट्ट नाही आहे की या ठिकाणी कशाही परिस्थितीत वरिष्ठांनी स्टे दिला तरी करायचं आहे, परंतु सामंजस्याने करायला पाहिजे। केवळ विरोध म्हणून रस्त्यावर जमा करून विरोध करणं हे कायद्याच्या भाषेत बसत नाही। तर मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्या लोकांचा विरोध आहे त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधणे, कोर्टात जाणे आणि मग या प्रकल्पाविरुद्ध योग्य ते आदेश प्राप्त करून घेणे। तोपर्यंत SRA हा नियमानुसार जो प्रकल्प आहे त्याचं जे काही अंतर्गत काम आहे ते आम्ही करत राहणार आणि आजची जी प्रक्रिया आहे ती लोकांचा हा प्रक्षोभ पाहून आम्ही तात्पुरती स्थगित केली आहे। त्या लोकांशी चर्चा करण्यासाठी मी 5 सप्टेंबरला सकाळी त्यांना वेळ दिलेली आहे। त्यांचं शिष्टमंडळ, पोलीस अधिकारी आम्ही एकत्र बसू, काय त्यांचे मुद्दे आहेत आम्ही समजून घेऊ, परंतु आम्हाला इथं प्रकल्पच नको हा मुद्दा होऊ शकत नाही। त्यांचं जर असं म्हणणं असेल की 70%च्या संमत्या चुकीच्या आहेत, सगळे कागदपत्र मी सोमवारी त्यांना दाखवायला तयार आहे, पण एकदा आम्ही आमची बाजू मांडली आणि ती त्यांनी समजून घेतली आणि कागदी पत्र पण आमच्या म्हणण्याप्रमाणे जर खरी असतील आणि स्वच्छ असतील तर मात्र विरोध करायला काही त्यांना जागा राहणार नाही। त्यांना फक्त एकच पर्याय राहतो, मग कोर्टात जाणे किंवा आमच्या वरिष्ठांकडे जाणे आणि ह्या प्रकल्पाविरुद्ध योग्य ते आदेश प्राप्त करून घेणे। तर माझं पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान आहे, ज्यांची संमती आहे त्यांना पण, ज्यांची संमती नाही आहे त्यांना पण, की हा कायदेशीर प्रकल्प आहे आणि आम्ही काम करत आहोत ते कायदेशीर नियमानुसार आहोत। पोलीस पण त्यांची जी जबाबदारी कर्तव्य बजावत आहेत ते पण शासकीय कामाला मदत करण्यासाठी म्हणून ते बजावत आहेत, त्यामुळे कुणाच्याबद्दलही आम्हाला आकस नाही आहे। पुन्हा एकदा सगळ्यांना मी हे सांगतो की 5 तारखेची जी मीटिंग होईल त्यामध्ये जर काही आमच्या प्रकल्पाबद्दलच चुकीचं निघालं तर ते मी स्वीकारायला तयार आहे, पण सगळी बाजू जर बरोबर असेल तर 5 तारखेच्या मीटिंगच्या नंतर पुन्हा एकदा हा सर्वे आम्हाला सुरू करावा लागेल। त्यावेळेला आम्हाला व्यवस्थितपणे इथं काम करू द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे। आज SRAच्या प्रकल्पाअंतर्गत एक सर्वे करायचा होता आणि त्या सर्वे करण्याचा जो उद्देश होता तर तो त्यांनी आम्हाला असा सांगितला होता की या ठिकाणी जी काही नाव नोंदणी झालेली आहे किंवा जी नावं त्यांच्याकडे गेलेली आहेत तर त्यामध्ये काही बोगस
बोगस नावं देखील आहेत. जे घर अस्तित्वात नाही ते घर त्या ठिकाणी दाखवलेलं होतं. परंतु निगडीला जो झालेला प्रकार होता की जी लोक नव्हती नंतर ती बाहेर गावून आली आणि पुन्हा त्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला आणि जे खरे लाभ करू असतात त्यांना लाभ मिळत नाही. तर हे व्हायला नको या उद्देशाने जे तर हा आजचा सर्वे ठेवलेला होता की ते घर खरंच त्या ठिकाणी आहे का, कारण त्यामध्ये 5 वर्षाच्या मुलांचं देखील नाव त्या यादीमध्ये आलेलं असल्याबाबतची माहिती होती आणि ते पुरावे काही समोर आलेले होते. तर त्यामुळे जे तर हा सर्वे या उद्देशानेच करायचा होता की ज्या घरावर जी नंबर टाकलेले जातील आणि जो खराच व्यक्ती त्या ठिकाणी राहतो का हे समक्ष बघितलं जाईल आणि ते सर्वे तो इन कॅमेरा होणार होता. आणि जो व्यक्ती त्या ठिकाणी राहतो हे ज्या वेळेला प्रूव्ह होईल त्याच व्यक्तीच्या नावानं ते फोटो पास बनेल आणि मग तेव्हा ते घर त्यांना अलॉट होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे. पण इथं फक्त बिल्डर, नगरसेवक आणि पोलीस हे जबरदस्ती करतायत, ते पण बिल्डरच्या बाजूने. हे एकदम चुकीचा प्रकल्प इथं राबवू पाहत आहेत. आमच्या घरावर आमची नंबर टाकायची सुद्धा इच्छा नाही आहे, पण पोलिससुद्धा काय म्हणतात तुझ्या बापाचं घर आहे का, जबरदस्ती नंबर टाकतायत. म्हणजे हा प्रकल्प ते बिल्डरच्या बाजूने आलेले आहेत, आमच्या बाजूने आलेले नाही आहेत. बिल्डरला फक्त भरमसाठ पैसा कमवण्याच्या उद्देशाने आमच्या घरावर जबरदस्ती नंबर टाकतायत आणि म्हणतायत तुमचा काय संबंध. आज मी 20 वर्ष झाले इथं राहतोय, तुमचा काय संबंध म्हणजे. पण जबरदस्त संविधानामध्ये कुठं लिहिलं असेल की एखाद्या गोष्टीवर जबरदस्ती करा, ही लोकशाही आहे. पण हे दडपशाही मार्गाने सगळं इथलं कामकाज चालू आहे. त्यातले घरं असले असतील तर आम्ही पंतप्रधान आवास योजना आहे, रमाई आवास योजना आहे, त्या माध्यमातून आम्ही आमचं डेव्हलप करून घेऊ. तर हे बिल्डर आमच्या स्वतःच्या FSI आणि TDRचा भरमसाठ घोटाळा करण्यासाठी हे स्वतःच्या फायद्यासाठी हे केलेला प्रकल्प राबवा पाहत आहेत. तरी त्वरित माननीय निंबाळकर साहेबांनी हे थांबविण्यात यावं एवढी माझी नम्र विनंती. 20 वर्ष झालं मी इथं राहते, मला काही तकलीफ नाही. तर ह्यांनी मला ह्यांच्या पोलिसांनी तकलीफ दिली, घोडेकर बाईने तकलीफ दिली, त्यांच्या संग जे सहकार्य आहे ते त्यांनी मला तकलीफ दिली की तुम्ही का नंबर टाकू देत नाही म्हणून मला धमक्या देते. ती माझ्या लेकराला गाड्या आडव्या लावायला ते ह्यांचे पोरं, आमच्या लेकराला तंग कराल ती तुमच्या माई या सारा करू देईन आणि तुम्हाला बघता म्हणून ह्यांच्या पोर माझ्या लेकराला धमक्या द्यायला लागली. ती तुमचं घर भेटून आम्हाला काय करायचं. आमची जर लेकरं मेले तर तुमच्या घरात आम्ही राहायचं का. आमची लेकरं मरायची मग तुमच्या घरात आम्ही राहायचं का. आम्हाला घर मान्य नाही, आम्हाला या सारे नाही पाहिजे. 5 दिवस झाले माय पूर्ण घर लावून घेतलाय, शुक्रवारी घेतलाय, रात्री सोडवून आणलंय. कागद घेतली तर मग ते घर आपलं असलं पाडणार, मग जगून काय करायचंय, काय जगून करायचंय म्हणली. अशी घेतली चौकीला कंप्लेंट आहे. ते काय जगून करायचंय, घर पाडायला लागली, जगून काय करायचंय म्हणली. मेल्याला बरं, घर लावलं आणि फाशी घेतली. आज 5वा दिवस आहे. खाऊन घर बांधल्यात. हक्काच्या घरासाठी आम्ही भांडतोय, ह्यांच्यासाठी भांडतोय का आम्ही. हा काय संबंध ह्यांचा. आम्ही चौकीत गेलो तर उभे करत नाही ना. आमचं स्वतःचं घर असून इथं येतात, त्यांच्या चौकीवर हक्क नाही. सगळ्या पब्लिकची येते चौकी, इथं येऊन आमच्यावर जबरदस्ती करतात. सॅनिटायझर वाटलं तर पोलीस म्हणलं मर, हा कारवाई करतो म्हणलं. तुझ्यावर निंबाळकर सुद्धा मला हा शब्द बोलला, म्हणलं की ना कुठली तू हे करते ना, नंबर टाकू देत नाही ना, तुझ्यावर कारवाई करतो. ही त्याची कुठली भाषा. पोलिसांची पण बोलायची भाषा कुठली. आरे तुरे बोलतात, बायांना धक्के बिक्के देतात. ही पद्धत आहे का त्यांची नंबर टाकायला आल्यावर. लहान मुलगी आहे, त्या मुलीला मारून घरावर नंबर टाकल्या, घरामध्ये कोण नसताना. पोलिसांनी मारले, इथल्या लोकांनी पण मारले. आज ती पोरगी वायशमला गेली, तिला तर काय झालं, जिम्मेदार कोण आहे. हे असले गुंडा करते का आमच्यावर, कशाबद्दल. पिंपरी चिंचवड शहरामधील खंडेवस्ती या भागामध्ये एक स्लम एरिया आहे, झोपडपट्टी आहे. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी MIDC एरिया असल्यामुळं MIDC मध्ये जाणारे कामगार, कष्टकरी, सर्व घर कामगार असतील, सर्व बेरोजगार या ठिकाणी राहतात आणि हे आपलं पोटापाण्यासाठी इथं काम करतात. आणि या खंडेवस्तीचा भाग हा प्राधिकरणाच्या जागेवर वसलेला आहे आणि प्राधिकरणाच्या जागेवर आम्ही बरेचदा मागणी केली होती की ही प्राधिकरणानेच हे डेव्हलप करायला पाहिजे, हे सारेच्या ताब्यात देऊ नये. आणि त्यानुसार आता प्राधिकरण या ठिकाणचं बरखास्त झालेलं आहे. SRAच्या माध्यमातून या ठिकाणी बिल्डरनी कन्सेंट भरण्याचं काम गेल्या 5-6 महिन्यापासून चालू होतं. बऱ्याचशा लोकांचा विरोध असतानासुद्धा या ठिकाणी जबरदस्तीनं कोणाला आमिष दाखवून, कोणाला पैशाचा आमिष दाखवून, कोणाला खोटं सांगून की आम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर देतो,
कोणी म्हणायचे की आम्ही 4 मजलीच घर देतो आहे. अशा पद्धतीनं त्यांच्या गावगुंडांना, त्यांच्या त्या कार्यकर्त्यांना, बिल्डरच्या कार्यकर्त्यांना, इथं लोकांना फसवून दिशाभूल करून या ठिकाणी कन्सेंट भरलेले आहेत, संमतीपत्र भरलेले आहेत. बऱ्याचशा लोकांनी भरलेले सुद्धा नाही आहेत, पण त्या जोरावर काही चुकीचे बाहेरून सुद्धा काही लोक, बोगस लोक या ठिकाणी भरलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं जास्तीत जास्त 70% वर लोकांनी बाबा संमतीपत्र दिलेले आहेत. अशा प्रकारचं SRAला या लोकांनी, बिल्डरनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून SRAची लोक आज त्या घरांवर नंबर टाकण्यासाठी आले होते, परंतु इथल्या लोकांचा आतूनमधून इंटरनल खूप मोठा विरोध असल्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कमीत कमी ही जी झोपडपट्टी आहे आम्ही बांधू, तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही आमची पक्के घरं बांधू, कशा पद्धतीनं गव्हर्नमेंट रूलप्रमाणे बांधू, पण आम्ही आमचे घरं बांधू, आम्ही आमचा खर्च करू. SRAची आम्हाला छोटी 270 स्क्वेअर फुटाची घरं नकोत, कारण की खुराड्यासारखी हे घरं असतात. विठ्ठलनगरचा प्रकल्प या लोकांनी बघितलेला आहे. एक खुराड्यासारखं घर आहे. एकदा घरी गेला माणूस की त्याला सदी लिफ्ट नसते, तिथं व्यवस्थित पाणी येत नाही, तिथं लाईट नसतात. आणि एखादा माणूस जर काही आग लागली किंवा काही कुठं दवाखान्यात जायचं काम पडलं तर लिफ्ट बंद असतात. 7व्या आणि 12व्या मजल्यातून त्या माणसाला आणता येत नाही. आणि म्हणून हा प्रकल्प हा फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठी आहे. SRA हे फक्त बिल्डर धार्जिने आहे, अशा प्रकारचं या लोकांचं म्हणणं आहे. आमच्या लोकांना, नागरिकांसाठी ही SRAची स्कीम बिलकुल नाही आहे. जर गव्हर्नमेंटला जर वाटतच आहे, कारण की गेल्या सरकारने, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही झोपडपट्टी वासियांना 500 स्क्वेअर फुटाचं घर देऊ आणि सरसकट सर्वांना घर देऊ. ते अजून स्कीम का लागू होत नाहीत? तर म्हणून या ठिकाणचे निंबाळकर साहेबांना आमची विनंती आहे की थांबा काही दिवस, इतके दिवस तर या ठिकाणी झोपडपट्टी वसलेली आहे, अजून 6 महिने 1 वर्ष थांबा. जोपर्यंत शासनाचा GR येत नाही, कमीत कमी 500 स्क्वेअर फुटाचं घर आणि सरसकट सर्वांना, की जो 18 वर्षापेक्षा, ज्याचं 18 वर्षापेक्षा जास्त वय आहे, एकच जरी फोटो पास त्यांच्या घरात असला, एक जरी फोटो असला तरी त्याच्या कुटुंबातल्या 18 वर्षापेक्षा त्याचा मुलगा असो की मुलगी असो, त्या सर्वांना घरं मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे.